ही लोकशाहीची हत्या आहे। तो व्हिडिओ मी घेतलेला आहे, मी तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे। कोणीही पैसे वाटू नये या मताची मी आहे। ही सशक्त लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे, कुणाच्या खोक्यांनी नाही। देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की शरद पवारांच्या मान्यतेने किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच राष्ट्रपती राजवट 2019 निवडणुकीत होती आणि दोघे आम्ही सरकार स्थापन करणार। TV 9 ना शरद पवारांनी उत्तर दिलंय तुमच्या चॅनलवर। आता शरद पवारांनी स्वतःच कसं आहे, आमच्या विरोधात त्यांना आरोप करायला काहीच राहिलं नाही। भ्रष्टाचार, तुम्हाला माहितीये काय परिस्थिती आहे राज्यात, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळे बोलत राहतात। पण ठीक आहे, एवढा अधिकार आहे। आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रांजळपणे म्हणते, जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असतील तर तेवढं बीजेपीने मान्य करावं। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। हे दुर्दैव आहे की आज देवाभाऊंकडे विकासाचा काय झालं, हे ह्याच्यातून पुन्हा स्पष्ट होतं की देवाभाऊंकडे काही विकासाचं नाही, भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे। महागाई प्रचंड, बेरोजगारी प्रचंड, भ्रष्टाचाराचं लॉकेट देवाभाऊंनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये, कारण का सगळा वेळ घर फोडा पक्ष फोडतच आहे। त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाहीये। त्याच्यामुळे रामकृष्ण हरी।